प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा 2016च्या परीक्षेमध्ये साताऱ्याच्या पूनम संभाजी पाटील या राज्यात महिलांमध्ये प्रथम आल्या आहेत। पूनम राज्यसेवा परीक्षेत प्रथम आल्याची बातमी कुटुंबियांना समजताच पूनमच्या आई-वडिलांनी सर्वांना पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय। पूनमच्या आई-वडिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांनी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा 2016 मध्ये 16चा निकाल आज जाहीर झाला। काही वेळापूर्वी हा निकाल जाहीर झाला तेव्हा असं कळलं की साताऱ्याच्या पूनम संभाजी पाटील या संपूर्ण राज्यात महिलांमध्ये प्रथम आल्या। या परीक्षेमध्ये गेले 4-5 वर्ष हे यश संपादन करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केलेत। आत्ता आपल्याबरोबर त्यांचे वडील आहेत, संभाजी पाटील सर आहेत। आपण त्यांना विचारूयात, सर काय सांगाल नक्की तुम्ही हे जे यश त्यांना मिळाले त्याबद्दल काय सांगाल? मी स्वतः सातारा जिल्ह्याचं प्रथम तरुण मानतो। इथली शैक्षणिक पार्श्वभूमी रयत शिक्षण संस्था, इथं तिचं 1ली ते 7वी मराठी माध्यमात शिक्षण झालं। त्यांची शिक्षकांनी जी तिचा पाया रचला तो फार महत्त्वाचा होता। 8वी ते 10वी ते न्यू इंग्लिश स्कूल साताराला होते, तिथे पहिला क्रमांक आला होता। 12वीपर्यंत तिचं LBS कॉलेज सायन्स शाखेतून शिक्षण झालं, तिथे तिला 91% मार्क होते। BE मेकॅनिक झाल्यानंतर तिची कॉलेज कॅम्पसमधूनच टाटा टेक्नॉलॉजीला निवड झाली इंजिनियर म्हणून। 41,000 रुपयाचा पगार तिला होता, परंतु तिचं लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून यश मिळवणं हे ध्येय होतं। त्याप्रमाणे तिच्या पुढे आपल्या सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक बोरंकर मॅडम यांचा आदर्श होता, माझा आदर्श होता आणि त्यामुळे तिला प्रथम प्राधान्यानं पोलीस उपाधीक्षकच व्हायचं होतं। हा एक योगायोग आहे। यापूर्वी नरसिंह भोसले नावाचे एक DYSP माझे मित्र आहेत, त्यांचा मुलगा 2 वर्षापूर्वी DYSP झाला आहे। माझी मुलगी माझ्यासोबतच एवढ्या कमी वयात 25व्या वर्षी DYSP होणे हा माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे। माझ्या पत्नीनं जरी ती 8वीपर्यंत शिकली असली तरी तिनं ज्या मुलींना शिकवलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे। माझी मोठी मुलगी न्यायाधीश पदावर आहे, दुसरी मुलगी DYSP झालेली आहे, मुलगा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे। साताऱ्याची कर्मभूमी आणि शैक्षणिक पार्श्वभूमी फार मोलाची आहे। सर तुम्ही तुमची मोठी मुलगी जी आहे त्या न्यायाधीश आहेत आणि आता या DYSP झालेल्या आहेत। आता यांचं शिक्षण ही मराठी मीडियममधूनच झालं बरोबर मूळतः। काय सांगाल तुम्ही की मराठी माध्यमाबद्दल मला मुद्दाम सांगायचं आहे की मुलाखत देताना कसल्याही परिस्थितीमध्ये आपणाला इंग्लिश किंवा मराठीचं बर्डन नसतंय आणि मराठीमधून जेवढं चांगलं आकलन होतं तेवढं चांगलं यश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मिळतं। हा माझा व्यक्तिगत अनुभव होता आणि तो माझ्या मुलांनी सुद्धा सिद्ध केलेला आहे। इतर मुलांना सुद्धा या ठिकाणी मी मोफत मार्गदर्शनासाठी नेहमी तयार असतो। आपल्याबरोबर त्यांच्या आई सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारूयात, काय सांगाल तुम्ही या मोठं संपादन केलं त्यांनी? नाही, मला कसं आज तिचा रिझल्ट आला, तिचा फोन मला आला की आई माझा रिझल्ट लागला। मला फार आनंद झाला की तू एवढी परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर मला सांगितलं। मला अगदी डोळ्यातून माझ्या पाणीच आलं की तू एवढी मोठी परीक्षा पास झाली। मला ह्याविषयी काय सांगू? आपण पाहिलं की यांना आता या आनंदामुळे त्यांना शब्दही फुटत नाहीत त्यांना। आता सरांनी आपल्याला जो एक महत्त्वाचा संदेश दिला की मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण घेणं हे सुद्धा काही कमी नाही की ज्या शिक्षणामुळे या अशा मोठमोठ्या परीक्षा पास करू शकतात आणि उच्च पदावर आपण रुजू होऊ शकतात। कॅमेरामॅन संतोष कांबळेसह ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा। प्रेक्षकांसाठी खुश खबर। साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच।